नमस्कार. कधीकधी आपल्यासोबत असं होतं ना की आपण एकाच प्रकारच्या परिस्थितीत पुन्हा पुन्हा अडकतो. तर आज आपण एका जातक कथेतून खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत. कधीकधी दुसरी संधी न देणंच शहाणपणाचं का असतं हे आपल्याला गारुडी आणि एका संवेदनशील माकडाची ही गोष्ट सांगणार आहे. चला तर मग गोष्ट सुरू होते जेतवन विहारातून. इथे एक तरुण शिष्य एका अशा चक्रात अडकलाय जिथून त्याला बाहेर पडणं जवळजवळ अशक्य वाटतंय. त्याचे आणि त्याच्या गुरूंचे जे नाते आहे ते त्याला सतत त्रास देत आहे आणि हे चक्र काही केल्या थांबतच नाहीये. जरा हे चक्र बघा, किती निराशाजनक आहे नाही का. तो तरुण शिष्य खूप आशेने संघात येतो, पण त्याचे गुरु त्याच्याशी खूप वाईट वागतात. मग तो त्रासून निघून जातो, पण गुरु गोड बोलून त्याला परत आणतात. आणि मग काय, पुन्हा तेच. या न संपणाऱ्या फेऱ्यातून सुटण्यासाठी त्याला शेवटी एक खूप कठोर निर्णय घ्यावा लागतो. आणि मग तो क्षण येतो जिथे त्याच्या सहनशीलतेचा बांध फुटतो. तो म्हणतो, तुम्ही माझ्यासोबतही राहू शकत नाही आणि माझ्याशिवायही नाही, मला एकटं सोडा. हे फक्त शब्द नाहीत तर त्याच्या वेदनेचा आणि ठाम निश्चयाचा आवाज आहे. आता या फसव्या चक्रात परत जायचं नाही हे त्याने पक्क ठरवून टाकलंय. हे सगळं नाट्य आश्रमातले इतर भिक्षू अगदी शांतपणे बघत होते. त्यांना सगळं सत्य माहीत होतं. त्यांना कळत होतं की हा काही त्या तरुणाचा हट्टीपणा नाहीये, तर अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. त्याच्या संवेदनशीलतेने घेतलेला हा एक योग्य निर्णय आहे हे ते जाणून होते. पण गोष्ट इथेच संपत नाही. जेव्हा तथागत बुद्ध या परिस्थितीत लक्ष घालतात तेव्हा ते एक पूर्णपणे वेगळाच दृष्टिकोन समोर ठेवतात. ते म्हणतात की ही समस्या आत्ताची नाहीये. या वागणुकीची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत, एका वेगळ्या काळात, एका वेगळ्या जन्मात. आणि वर्तमानातल्या या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी गुरु आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात. बनारसच्या एका प्राचीन गोष्टीत जिथे हेच नाट्य, हेच पात्र एका वेगळ्या रूपात पुन्हा एकदा घडले होते. ह्या कथेत आपली भेट 3 पात्रांशी होते. एक ज्ञानी धान्य व्यापारी जे स्वतः बोधिसत्व होते. दुसरा म्हणजे एक फिरस्ता गारुडी जो सापांचा खेळ करून लोकांचं मनोरंजन करायचा. आणि तिसरं ह्या कथेचा खरा हिरो, त्याचं एक छोटंसं पण अतिशय हुशार माकड. कथेची सुरुवात तर विश्वासाने होते. गारुडी आपल्या माकड व्यापाऱ्याकडे सोपून जत्रेला निघून जातो. 7 दिवसांनी तो परत येतो. माकड आनंदाने त्याच्याकडे धाव घेतं, पण पुढे जे घडतं ते खूपच धक्कादायक आहे. काहीही कारण नसताना तो गारुडी त्या बिचाऱ्या जीवाला बांबूच्या काठीने बेदम मारायला लागतो. आणि इथेच या कथेचं खरं रहस्य दडलेलं आहे. गोड शब्द आणि कटुकृती. गारुड्याच्या तोंडी प्रेमळ भाषा आहे, पण हातात मात्र क्रूरतेची काठी. हाच तो विरोधाभास आहे जो सगळ्या संघर्षाचं मूळ आहे. या अनपेक्षित हल्ल्यानंतर ते हुशार माकड एका क्षणाचाही उशीर करत नाही. वेदनेने विव्हळत ते कसंतरी स्वतःची सुटका करून घेतं आणि क्षणात जवळच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसतं. आता ते सुरक्षित उंचीवरून आपल्या त्या क्रूर मालकाकडे पाहू लागतं. आता गारुडी आपला डाव बदलतो. काठी बाजूला ठेवून तो गोड शब्दांचा वापर सुरू करतो. खाली ये, तू तर माझ्या मुलासारखा आहेस, आमच्या घराचा मालक होशील. किती पोकळ आश्वासन आहे ती, नाही का. यावर कोण विश्वास ठेवेल. हे 2 चेहरे बघा. एका बाजूला फुलांसारखे गोड शब्द आणि दुसऱ्या बाजूला त्याच हातांनी दिलेला क्रूर मार. आता तुम्हीच सांगा, विश्वास कशावर ठेवायचा, शब्दांवर की अनुभवावर? पण म्हणतात ना, दुधाने पोळल्यावर ताकही फुंकून प्यावं लागतं. ते माकड त्याच्या खोट्या शब्दांना अजिबात बळी पडत नाही. ते उत्तर देतं, तो मार मी विसरलेलो नाही. तुझ्या त्या खोट्या आश्वासनांपेक्षा मला या झाडावरचे खरे गोड आंबे जास्त प्रिय आहेत. मी इथेच खुश आहे. तर माकडाने अनुभवातून शहाणपण मिळवलं होतं. आणि हाच या कथेचा खरा धडा आहे जो गुरु आता वर्तमानातल्या परिस्थितीशी जोडणार आहेत. आता गुरु भूतकाळ आणि वर्तमानाचे धागे एकत्र विणतात. ते सांगतात की ही फक्त एक गोष्ट नव्हती. ही याच लोकांची कहाणी होती, फक्त एका वेगळ्या जन्मातली. आता बघा, हा संबंध किती स्पष्ट आहे. ते संवेदनशील माकड म्हणजेच आजचा तो तरुण शिष्य, तो क्रूर गारुडी म्हणजेच त्याचे गुरु ते वरिष्ठ भिक्षू, आणि तो ज्ञानी व्यापारी ते स्वतः बुद्ध होते. पात्र बदलली, काळ बदलला, पण त्यांच्या वागण्याची पद्धत ती तशीच राहिली. तर मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकायचं? सार हेच आहे की लोकांचा मूळ स्वभाव सहजासहजी बदलत नाही. त्यांचं भूतकाळातलं वर्तन हे त्यांच्या भविष्यातल्या वागण्याचा सर्वात मोठा आरसा असतं. म्हणूनच गोड शब्दांवर नाही तर त्यांच्या कृतींवर विश्वास ठेवणं हेच खरं शहाणपण आहे. आणि ही कथा आपल्या सगळ्यांसमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा करते. आपण एखाद्याला दुसरी संधी देणं कधी थांबवलं पाहिजे?
आपल्या अनुभवाचा आवाज ऐकून कधीतरी मागे वळून न पाहता पुढे निघून जाणं यातच खरं शहाणपण नसतं का? या प्राचीन धड्याचं उत्तर कदाचित आपल्या आजच्या आयुष्यातच दडलेलं आहे.